अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 9590. महोदय छापल्याप्रमाणे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मुंब्रा येथे अतिशय मानवी मनाला काळिमा फासणारी आणि अतिशय क्रूर अशी ही घटना घडलेली आहे. एका अल्पवयीन 10 वर्षाच्या मुलीवरती खेळणं देतो म्हणून घरामध्ये घेऊन जाऊन तिच्यावरती बलात्कार करणं, त्यानंतर तिचा गळा चिरडून तिची हत्या करणं आणि तिला घराच्या खिडकीमधून बाहेर फेकून देणं, ही घटना मुंब्रामध्ये घडलेली आहे. अतिशय नालायक आणि क्रूर मनाच्या 20 वर्षाच्या एका तरुणाने हे कृत्य केलेलं आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, माझे मंत्री महोदयांना प्रश्न आहे की अल्पवयीन मुलींवरती बलात्कार होणं ह्याचं प्रमाण जे आहे हे राज्यामध्ये वाढत चाललेलं आहे. तर ह्या विषयाच्या बाबतीमध्ये 2 महिने झाले अद्यापपर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट जो आहे तो प्राप्त झालेला नाहीये. सरकार हा फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरात लवकर प्राप्त करून फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवून 6 महिन्याच्या आत ह्या नराधमाला फाशीची शिक्षा देणार का, हा माझा प्रश्न आहे. ठीक. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य देवंताई फरांदे यांनी प्रश्न उपस्थित केला. अर्थातच हृदयद्रावक अशी घटना आहे आणि सदर आरोपीला मी अधिक वेळ सभागृहाचं घेणार नाही. अध्यक्ष महोदय, जो कोणी हा गुन्हेगार आहे, ह्या गुन्हेगाराला कडक शिक्षा झालीच पाहिजे, ह्या मताचं आपलं सरकार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या बाबतीमध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि जी स्पेसिफिक मागणी आपण केलेली आहे की फॉरेन्सिकचा रिपोर्ट हा लवकर आला पाहिजे, त्यासाठीचे आदेश हे आजच्या आजच दिले जातील आणि ठराविक टाइमलाईन ठरवून दिलं जाईल. आणि अध्यक्ष महोदय, सदर केस ही फास्ट ट्रॅक कोर्टवरती चालवली जाईल अशी घोषणा आज मी करतोय. आणि जो कोणी गुन्हेगार आहे तो 20 वर्षाचा जो इसम आहे त्याला नाही फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ज्यावेळेला बघा शेवटी पॉक्सो अंतर्गत आपण ही कारवाई करत आहोत. पॉक्सोचे विशेष न्यायालय ऑलरेडी आहेत, त्याच्यानंतर या केसेस चालतात. पण तरी सुद्धा या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ही केस फास्ट ट्रॅक कोर्टवरती चालवण्यात येईल.